पुणे जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आलंय। मोठ्या मशीनशिवाय क्लिनिकमध्ये गुपचूप आणि चक्क मोबाईल ॲपच्या मदतीने गर्भलिंग निदान केलं जात होतं। शिरूर तालुक्यातील एका हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या या हायटेक बेकायदेशीर रॅकेटचा प्रशासनाने पर्दाफाश केलाय। आरोग्य विभाग आणि क्राईम ब्रँचच्या संयुक्त कारवाईत या काळ्या धंद्याचा उलगडा झाला आणि आता या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। तर नेमकं हे रॅकेट कसं चालत होतं, मोबाईल ॲपच्या मदतीने गर्भलिंग कसं सांगितलं जात होतं आणि पोलिसांनी हा सापळा कसा रचला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रकरण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी विहंग ठाकूर। हे संपूर्ण प्रकरण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी परिसरात समोर आलं। येथील लाईफ केअर नावाच्या क्लिनिकमध्ये बेकायदेशीर पद्धतीने गर्भलिंग निदान केलं जात असल्याची गोपनीय माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती। गर्भलिंग निदान करण्यास भारतात कायद्याने पूर्णपणे बंदी आहे। थोडक्यात हा गुन्हा मानला जातो। तरीही काही ठिकाणी अजूनही गुप्तपणे हा काळा व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी येत असतात। मिळालेल्या माहितीनंतर प्रशासनाने या प्रकरणाची खात्री करण्यासाठी एक गुप्त सापळा रचला। या कारवाईत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती वाघोली पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबल प्रतीक्षा पानसरे यांनी। त्या डमी रुग्ण बनून या क्लिनिकमध्ये गेल्या। त्यांच्यासोबत प्रशासनाचे गुप्त पथकही तयार होतं। डमी रुग्ण म्हणून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे सुरू असलेला संपूर्ण व्यवहार उघडकीस आला। या ऑपरेशन दरम्यान पोलिसांना गर्भलिंग निदान केलं जात असल्याचे महत्त्वाचे पुरावे मिळाले। यानंतर लगेचच पथकाने हॉस्पिटलवर धाड टाकली। या कारवाईत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गर्भलिंग निदानासाठी मोठ्या सोनोग्राफी मशीनचा वापर केला जात नव्हता, तर त्याऐवजी चक्क मोबाईल ॲपच्या माध्यमातून ही माहिती दिली जात होती। तपासात समोर आलं की एजंट नरेंद्र ठाकरे याच्या माध्यमातून हे संपूर्ण रॅकेट चालवलं जात होतं। गर्भवती महिलांना हॉस्पिटलमध्ये आणलं जायचं, त्यानंतर काही तांत्रिक पद्धतीने मोबाईल ॲपच्या मदतीनं गर्भातील बाळाचं लिंग सांगितलं जात होतं। मोबाईल तंत्रज्ञानाचा असा बेकायदेशीर आणि धक्कादायक गैरवापर पाहून तपास पथकही चक्रावून गेलं। या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून BAMS डॉक्टर आकाश सुभाष मलगुंडे याचं नाव समोर आलंय। त्याच्यासोबत एजंट नरेंद्र ठाकरे याच्यावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। छाप्यात पोलिसांना हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर गोळ्यांचा मोठा साठा सापडला। तसंच काही आक्षेपार्ह कागदपत्रे आणि नोंदी देखील जप्त करण्यात आल्या। यानंतर पोलिसांनी हॉस्पिटलमधील सर्व साहित्य जप्त करून क्लिनिक सील केलंय। ही कारवाई आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकानं केली। या कारवाईचं मार्गदर्शन पुणे आरोग्य मंडळाचे उपसंचालक डॉक्टर भगवान पवार यांनी केलं। तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागनाथ येमपल्ले आणि शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सचिन धस यांची उपस्थिती होती। गुन्हे शाखेचे DCP राजेंद्र मुळीक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या। भारतामध्ये PCPNDT कायदा लागू आहे। या कायद्याअंतर्गत गर्भातील बाळाचं लिंग सांगणे किंवा तपासणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, कारण भारतात अनेक वर्ष मुलगी नको या मानसिकतेमुळे मोठ्या प्रमाणावर स्त्रीभ्रूण हत्या होत होती। यामुळे देशातील लिंग गुणोत्तर गंभीरपणे बिघडलं। हीच समस्या थांबवण्यासाठी सरकारने गर्भलिंग निदानावर कडक बंदी घातली आहे। या कायद्याचं उल्लंघन केल्यास डॉक्टरांना जेल आणि मोठा दंड दोन्ही होऊ शकतात। शिरूरमधील हे प्रकरण पुन्हा एकदा दाखवून देतं की तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामासाठीही होऊ शकतो आणि चुकीच्या कामासाठीही। मोबाईल ॲपचा वापर करून गर्भलिंग निदान करणं हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे। प्रशासनाने केलेली ही कारवाई अशा रॅकेटसाठी एक मोठा इशारा मानली जाते। पुढील तपासात या रॅकेटमध्ये अजून किती लोक सामील आहेत हे समोर येण्याची शक्यता आहे। तर याविषयी तुमचं मत काय ते कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।